नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी 1च्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात. वर्धा इथल्या सभेत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरतीच हल्लाबोल केलाय. पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यास नकार देत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे. अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी पवारांवर टीका केली आहे. तर पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली असा जोरदार टोला जो आहे तो मोदींनी पवारांना लगावलाय. राष्ट्रवादीमध्ये आता खूप मोठा कौटुंबिक कलह सुरू झाला, युद्ध सुरू झालंय. शरद पवार यांच्या हातातून पक्ष निसटत चाललाय. आता हळूहळू पवार यांचा पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहतोय असं अजित पवारांचं नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. कौटुंबिक युद्धामुळे उमेदवारांना तिकीटं देण्यातही अडथळे आले. कोणाला कुठली जागा द्यावी, कुठून लढावं हा मोठा प्रश्न पवारांपुढे उभा राहिला असा घणाघाती आरोपही त्यांनी केलाय. लाडके पंतप्रधान माननीय यांचे या वर्धा जिल्ह्यात ये पवार साहब देश के सबसे वरिष्ठ और अनुभवी नेताओं में से एक रहे हैं और उनके विषय में कहा जाता है कि वो कोई भी काम बिना सोचे विचारे कभी नहीं करते हैं. एक समय था जब वो सोचते थे कि वो भी प्रधानमंत्री बन सकते हैं. उन्होंने ऐलान भी किया था कि वो चुनाव लड़ेंगे, लेकिन अचानक एक दिन बोले, नहीं, मैं तो राज्यसभा में ही खुश हूं, मैं चुनाव नहीं लड़ूंगा. शरद पवार जी भी जानते हैं कि हवा का रुख किस तरफ है. इस बार देश की जनता ने अच्छों को मैदान छोड़ करके भगाया है. मतदान के पहले ही भगा दिया है. खैर, शरद राव की उनकी एक समस्या ये भी है कि एनसीपी में इस समय बहुत बड़ा पारिवारिक युद्ध चल रहा है. पार्टी उनके हाथ से निकलती जा रही है और स्थिति ये है कि पवार साहब के भतीजे धीरे धीरे पार्टी पर कब्जा करने के लिए सोगटी बिछा रहे हैं. इसी वजह से एनसीपी को टिकट बंटवारे में भी दिक्कत आ रही है. पवार परिवार के लोग इसी बात पर माथापच्ची कर रहे हैं कि कौन सी सीटों से लड़े और कहां छोड़ दें. इस वजह से दूसरों का धैर्य भी समाप्त हो रहा है. साथियों, मत भूलिए, जब महाराष्ट्र का किसान अजीत पवार से बांधों में पानी के बारे में सवाल करने गया था तो उन्हें क्या जवाब मिला था? याद है ना? याद है ना क्या कहा था? यहां से मैं दोहरा सकता हूं, कोई फिर से बोल भी सकता है. ऐसी भाषा मत भूलिए. जब मावल के किसान अपने अधिकार के लिए लड़ रहे थे तो पवार परिवार ने उन पर गोली चलाने के आदेश दिए थे. साथियों, खुद एक किसान होने के बावजूद शरद पवार किसानों को भूल गए, उनकी चिंताओं को भूल गए. उनके कार्यकाल में ही कितने ही किसानों को खुदकुशी के लिए मजबूर होना पड़ा, लेकिन पवार साहब ने कोई परवाह नहीं की. उनका ध्यान किसानों की स्थिति पर ही नहीं था. अब आज पवार साहब को लोगों ने ही बोल्ड कर दिया है. उनके झूठे वायदों की पोल खुल चुकी है और वो खुद भतीजे के हाथों हिट विकेट हो चुके हैं. इतना ही नहीं,
शरद पवार द्वारा वंशवाद की राजनीति को बढ़ावा दिया जाने की वजह से ज्यादातर एनसीपी नेताओं को रिटायर्ड करने की कोशिश हो रही है ताकि उनका आसान साफ हो जाए। साथियों, अब समय आ गया है कि महाराष्ट्र ऐसे विकास विरोधी, जनता विरोधी लोगों को पूरी तरह खारिज करे। आणि अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, शरद पवारांवरती ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी टीका केलेली आहे, काय याबद्दल प्रतिक्रिया आहेत? विषयाला आपण पाहू शकतो, या सभेमध्ये मूळ रोग जो होता तो शरद पवारांवर होता आणि शरद पवार हे पुतण्यांच्या हाताने त्यांची हिट विकेट झाली आहे अशा शब्दामध्ये मोदींनी टीका केली आहे। मुळातच महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या आतापर्यंत महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी अनेक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी प्राबल्य आहे, त्यामुळे शरद पवारांबद्दल मोदींचं महाराष्ट्रातल्या सभेतून ही टीका करणं अत्यंत महत्त्वाची आहे। दुसरीकडे शरद पवार यांनी उमेदवारी पूर्वीच म्हटलं होतं की उमेदवारी त्यांची असेल, लढतील ते लोकसभा, पण नंतर त्यांनी माघार घेतली, यावरती कटाक्ष जो आहे तो पंतप्रधानांनी टाकला आहे। या ठिकाणी दुसरीकडे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये केंद्राकडून जे विकास कामं झाले आहेत त्याचा सुद्धा आढावा पंतप्रधानांनी घेतला आपल्या भाषणामध्ये। आणि काँग्रेसनं 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने टीका केली होती की मोदी हे शौचालयाचे चौकीदार आहे, याचा समाचार घेत मोदींनी सांगितलं आहे की आम्ही प्रवीण, मी तुला जरा थांबवतोय कारण आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती, त्यांच्याशी आपण याबद्दल बोलणार आहोत। नवाब भाई, मोदींच्या या टीकेकडे आपण कसं बघता, आपली काय प्रतिक्रिया आहे? ज्या पद्धतीने मोदीजीने सांगितलं की अजित पवार पक्षाच्या ताब्यात घेत आहे, मला वाटते हे चुकीचा हे ते कुठेतरी प्रचार करत आहे। पवार साहेब आमचे नेते, ते आमच्याकडे त्यांचे शब्द अंतिम असतो, हा भ्रम पसरवण्याचं काम मोदीजींनी करू नये। ज्यांनी यांना नेता बनवला त्यांना त्यांनी कुठे नेऊन ठेवलेलं आहे हे जनता बघताय ना। वडीलधारी लोकांच्या कसं मोदी साहेब करते हे जनतेसमोर अडवाणी साहेबांची काय केलं त्यांनी। दुसरा विषय ते सांगताय की सिंचन घोटाळा झाल्यामुळे आत्महत्या जी मध्ये तप्त होता तर कारवाई। मला वाटते आता 5 वर्षात काय केलं हे उत्तर अपेक्षित असताना आम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये काय केलेलं आहे हे खोटे प्रचार जे आधीपासून करत होते पुन्हा तेच खोटे प्रचार त्यांनी सुरू केलेले आहे। या विदर्भामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होते की काँग्रेसच्या धोरणाने मर जवान मर किसान, आमच्या हातात सत्ता आली तर ही परिस्थिती बदलू। तरी 3 लाख शेतकऱ्यांनी देशामध्ये आत्महत्या का केली? सीमेवर जवान का शहीद होत आहे? आतंकवादी हल्ले दुप्पट का झाले? या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज असताना आम्हाला ते जे खोटे प्रचार होते ते पुन्हा करताय। मला वाटते कुठेतरी ते घाबरलेले। आज तिकडे लोकांना आवाहन करत होते 42 डिग्री टेम्परेचर मध्ये तुम्ही सगळ्यांनी या, सहभागी व्हा। मंचावर एसी फ्लोअर लागते त्यांना, म्हणजे टेम्परेचर काय आहे हे मोदी साहेब असतील, देवेंद्रजी असतील त्यांना कळत नाही, कारण स्टेजवर पण त्यांना एसी फ्लोअर लागताय। मला वाटते लोक आता यांना निश्चित रूपाने धडा शिकवणार। आज म्हणजे 1 एप्रिल आहे, या आधी जे सर्व लोकांना मूर्ख बनवला, आता लोकांना कळून सुटलेलं आहे की आता हे मूर्ख दिवस असताना लोकांना मूर्ख बनवण्यासाठी मोदी साहेब बोलताय, त्याच्या लोक विश्वास ठेवणार नाही आणि लोक यांना निश्चित रूपाने उत्तर देणार आहे। त्याचबरोबर नवाब भाई, काही जुने रेफरन्सेस देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, जसं अजित पवारांचं धरणाबद्दलचं वक्तव्य असेल, एकूणच यातनं नरेंद्र मोदी मतदारांबरोबर भावनेचं राजकारण करतायत असं वाटतं? नाही बघा, चुकून त्यांनी ज्या पद्धतीने गावरान भाषेत मत साधताना जे त्यांनी बोलले होते त्या बाबतीत त्यांनी आत्मकेश केला। चुकला तर क्षमा मागितली, आत्मक्लेश केला, पण यांच्याकडून साले बोलल्यानंतर कधी क्षमा मागताय काय? यांच्या राज्याचे प्रमुख जे शेतकऱ्यांना साले म्हणताय, वेगळे वेगळे भाषेचे नेते वापरताय, म्हणजे कुठेतरी ज्या पद्धतीने बोललाय त्या बाबतीत कधी त्यांनी आत्मक्लेश केला काय? आमच्याकडून चुका झाली, शब्द चुकीने वापरण्यात आले असतील त्यासाठी आत्मक्लेश केलाय आणि आम्ही चुका झाली की स्वीकारतो, पण हे चुका करून कुठेतरी मुजोरी पण करताय आणि यांना हे सगळं बोलण्याचा अधिकारच नाहीये।
ह्या सगळ्या याच्यातनं त्यांनी काही कुटुंबातल्या गोष्टी देखील शरद पवारांच्या समोर आणलेल्या आहे. हे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? आमच्या कुटुंब, पवार कुटुंब हे कसं चालते हे आम्हा सर्वांना माहिती आहे. त्या बाबतीत कुठेतरी अपप्रचार करणे, संभ्रम निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयास आहे. मला वाटते त्यांच्या पक्षांतर्गत काय चाललेलं आहे, मोदी साहेबांनी अडवाणी साहेबांचं काय केलं हे जग जाहीर असताना दुसऱ्यांच्या घरात झाकण्याची गरज नाही. आपल्या घरात काय चाललंय ते त्यांनी पाहावे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक आपल्यासोबत होते. त्यांनी या ठिकाणी सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे नरेंद्र मोदींच्या या टीकेला. त्यांनी असं म्हटलंय की मुळातच मोदींनी बघावं, नरेंद्र मोदींनी बघावं की त्यांच्या पक्षात नेमकं काय चाललंय. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली, त्यांना खरं तर एक सल्लागार म्हणून बाजूला बसवण्यात आलं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांनी आमच्यावरती टीका करणं हे योग्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आमचा हा पक्ष सुस्थितीत चालू असून आमच्या पक्षाची रचना व्यवस्थित असल्याचं त्यांनी म्हटलंय. काही वक्तव्यांना घेऊन देखील त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये रावसाहेब दानवेंच्या शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत आम्ही तरी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागतो, पण त्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली त्याबद्दल कधी त्यांनी माफी मागितली आहे का, असा प्रतिसवाल देखील नवाब मलिक यांनी आपल्या बोलण्यातनं व्यक्त केलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे. आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय की वर्ध्यातल्या सभेत कशा प्रकारे शरद पवारांवरती नरेंद्र मोदींनी टीका केली आहे. ये हमारे शरद पवार, ये पवार साहब देश के सबसे वरिष्ठ और अनुभवी नेताओं में से एक रहे हैं. और उनके विषय में कहा जाता है कि वो कोई भी काम बिना सोचे विचारे कभी नहीं करते हैं. एक समय था जब वो सोचते थे कि वो भी प्रधानमंत्री बन सकते हैं. उन्होंने ऐलान भी किया था कि वो चुनाव लड़ेंगे, लेकिन अचानक एक दिन बोले नहीं, मैं तो राज्यसभा में ही खुश हूं, मैं चुनाव नहीं लड़ूंगा. शरद पवार जी भी जानते हैं कि हवा का रुख किस तरफ है. इस बार देश की जनता ने अच्छों को मैदान छोड़ करके भगाया है. मतदान के पहले ही भगा दिया है. खैर, शरद राव की उनकी एक समस्या ये भी है कि एनसीपी में इस समय बहुत बड़ा पारिवारिक युद्ध चल रहा है. पार्टी उनके हाथ से निकलती जा रही है और स्थिति ये है कि पवार साहब के भतीजे धीरे धीरे पार्टी पर कब्जा करने के लिए सोगटी बिछा रहे हैं. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. जितेंद्र आव्हाडजी, कसं बघता आपण या टीकेकडे? अरे असं आहे की वर्ध्याला येऊन गांधींसमोर नतमस्तक होत असताना ते खरं बोलतील, गांधींनी दिलेल्या वचनाप्रमाणे सत्यप्रवाहाचा पाठलाग करतील असं वाटलं होतं. पण खोटं बोलण्याच्या त्यांच्या काही सवयी जात नाहीत. आणि आमच्या पक्षात बघून एक राष्ट्रीय नेता महाराष्ट्रात येऊन पवार साहेबांचं नाव घेऊन परत हेडलाईन वर येण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राला किती नोकऱ्या देणार, महाराष्ट्राला किती पैसे देणार, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय करणार, या देशातली बेरोजगारी दूर करण्यासाठी काय करणार, या देशातली वाढती महागाई कशी कमी होईल याच्यासाठी काय करणार, याच्यावरती काहीच बोलायचं नाही. फक्त जुमलेबाजी. मागची 5 वर्ष चायवाला, आता पुढची निवडणूक चौकीदार. अरे या देशामध्ये राष्ट्रभक्ती शिकण्याचे दिवस कधीच संपले. अहो, जेव्हा तुम्ही राष्ट्रद्रोह करत होता तेव्हा आम्ही गांधीजींची जे वारसदार होतो ते राष्ट्रभक्तीला मानत होते. तेव्हा राष्ट्रद्रोह आणि राष्ट्रभक्तीवरती निवडणूक लढवू नका. मूळ मुद्द्यांवर या. मोदी मुद्दे पे आहे. पवार कुटुंबातल्या काही गोष्टींबद्दल देखील त्यांनी मुद्दे या ठिकाणी समोर ठेवलेले. हे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं?
ते जेव्हा राजकारणात आले तेव्हा पवार मुख्यमंत्री होऊन केंद्रात निघून गेले होते. तेव्हा घर कसं सांभाळायचं, कुटुंब कसं सांभाळायचं हे पवारांकडनं त्यांनी शिकवलं. ज्या पद्धतीने त्यांनी नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह यांना असं म्हणजे चहात पडलेल्या माशीसारखं बाहेर काढून फेकून दिलं. त्यांनी घरसंसार आणि कुटुंबाबद्दल बोलू नये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. जितेंद्र आव्हाडांनी याबद्दलची त्यांची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं पहिले तर त्यांनी त्यांच्या पक्षात काय सुरू हे बघावं आणि मग आमच्याकडे पाहावं. जेव्हा नरेंद्र मोदी हे राजकारणात आले तेव्हा शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होऊन केंद्रात निघून गेलेले होते असं देखील त्यांनी प्रतिउत्तर या ठिकाणी मोदींच्या टीकेला देऊ केलंय. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.